गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण 13वा अध्याय सुरू करायचा प्रयत्न केला होता आणि आता आपण त्यातले 2-3 श्लोक बघू. पहिले जे जेवढे होतील तेवढे. लेट अस सी हाऊ फार वी कॅन गो. शेअरिंग द स्क्रीन हिअर. पहिलं प्रभुपादांची वर्षन. ते काय म्हणतात? अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात की द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड सेड, "This body, O son of Kunti, is called field, and one who knows this body is called the knower of the field." क्षेत्रज्ञ म्हणजे जो क्षेत्राला जाणतो तो क्षेत्रज्ञ, आणि क्षेत्र म्हणजे आपलं शरीर. दिस बॉडी इज कॉल्ड द, किंवा प्रकृती आणि पुरुष पण म्हणू शकतो आपण. प्रकृती इज व्हॉट एव्हर वी ऑब्झर्व, म्हणजे आपण ज्याला बघतो, ज्याला आपण आपल्यापेक्षा वेगळं समजतो, ते म्हणजे क्षेत्र आहे. आणि जे आपण आहोत स्वतः, जे त्या क्षेत्राला किंवा प्रकृतीला जाणतात, ते म्हणजे क्षेत्रज्ञ. ओके, सो द नोवर ऑफ द फील्ड. विनोबा काय म्हणतात? अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते, जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे. किशोरजी आपले बंधू काय म्हणतात याच्याबद्दल? लेट्स सी. मुक्तछंद. क्षेत्रज्ञ मी समस्त क्षेत्रात, असे जाण यथार्थ हे पार्थ. क्षेत्र व क्षेत्रज्ञ असणे ज्ञात, तेच श्रेष्ठ ज्ञान हे माझे मत. हा त्यांचा मराठीतला अनुवाद आहे. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? श्री भगवान म्हणाले, म्हणू क्षेत्र आम्ही शरीरासी याची, व क्षेत्रज्ञ तो ज्यास जाणीव त्याची. असे ज्ञात हे ज्यास तोची शहाणा, असे बोलती तेही विद्वान जाणा. म्हणू क्षेत्र आम्ही शरीरासी याची, ह्या शरीराला आपण क्षेत्र म्हणू. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण? की तो ज्यास जाणीव त्याची. द सेन्शियंट प्रिन्सिपल इज क्षेत्रज्ञ अँड द इनर्ट प्रिन्सिपल इज क्षेत्र. ओके, इनर्ट वर्सेस सेन्शियंट. दृष्टा वर्सेस दृश्य. दृष्टा इज सेन्शियंट आणि दृश्य इज इनसेन्शियंट. असे ज्ञात हे ज्यास तोची शहाणा. शहाणा म्हणजे इज द नॉलेजेबल ऑर द नोअर. असे बोलती तेही विद्वान जाणा. जे असं बोलतात, ज्यांना हे कळतं की द वन हू इज ऑब्झर्विंग इज द क्षेत्रज्ञ, ही इज द सेन्शियंट प्रिन्सिपल, अँड द वन अँड दॅट विच इज बीइंग ऑब्झर्व्ड इज प्रकृती और क्षेत्र और द बॉडी. ठीक आहे. सो लेट्स सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. वी आर बॅक इन टू सार्थ ज्ञानेश्वरी. त्याच्यामध्ये श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र असं म्हणतात, आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या दोघांनाही जाणणारे लोक म्हणतात. पुढच्या म्हणजे दोन अध्यायानंतर आपल्याला हे सांगणार आहेत भगवान की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे द्वैत आहे, ही जी ड्युॲलिटी आहे, हा जो वेगळेपणा आहे, हा वेगळेपणा देखील आभासात्मक आहे. ठीक आहे, तिथपर्यंत आपण जाणार आहे. पण आता सध्या आपण वी आर गोइंग स्टेप बाय स्टेप. आतापर्यंत आपल्याला असं जाणवत नाही ना की इथे फक्त एकच वस्तू आहे जी म्हणजे मी आहे, असं आपल्याला जाणवत नाही. आपल्याला असं जाणवत आहे की आपल्या व्यतिरिक्त इथे पुष्कळ काही काही आहे. तर आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे असं आपल्याला वाटतं, ते सगळंच्या सगळं क्षेत्र या डेफिनेशनमध्ये येतं. ठीक आहे. आणि क्षेत्रज्ञ जो आहे ना, तो हे क्षेत्र आहे असं जाणतो, तो क्षेत्रज्ञ. जो म्हणतो की हे क्षेत्र आहे. द वन हू इज ऑब्झर्विंग दी अदर इज द क्षेत्रज्ञ. हा, तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणजे, जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. अर्जुना ऐक,
या देहाला क्षेत्र म्हणावं आणि या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला इथे क्षेत्रज्ञ म्हणावं. सो दिस इज ही इज डिफायनिंग द टर्म्स आणि त्याच्या पलीकडे मग सगळं शिकवणार आपल्याला. दुसऱ्या त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात ना, ते जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण त्याच्या सगळ्या ट्रान्सलेशन्स आता आपण बघणार आहे. तर पहिला आपण प्रभुपादांचं बघू. तिसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात? ते म्हणतात, क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानम यत्त ज्ञानम मतं मम. याचा अर्थ हा आहे की ओ सायन ऑफ भारत, ओ सायन ऑफ भरत. सायन ऑफ भरत म्हणजे काय? सर्व क्षेत्रेषु भारत. भारत म्हणजे भरताचा जो मुलगा आहे किंवा द वन हू इज ए डिसेंडंट ऑफ भरत, दॅट इज कॉल्ड भारत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता श्रीकृष्णाला श्रीकृष्णाचं नाव काय आहे? वासुदेव असं एक नाव आहे ना, वासुदेव. तर वासुदेव म्हणजे काय माहिती आहे का? की तो वसुदेवाचा मुलगा किंवा वसुदेवाचा वंशज म्हणून तो वासुदेव. तसाच भरताचा वंशज म्हणजे भारत. म्हणून अर्जुनाला त्यांनी भारत म्हटलंय. भारत म्हणजे द वन हू इज डिसेंडंट ऑफ भरत. ठीक आहे. सर्व क्षेत्रेषु भारत, की सगळ्या क्षेत्रांमध्ये मीच आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये एकच क्षेत्रज्ञ आहे आणि तो म्हणजे मी आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम यत्यज्ञानम मतं मम. म्हणजे ओ सायन ऑफ भरत, you should understand that I am also the knower in all bodies, and to understand this body and its knower is called knowledge. That is my opinion. आता ह्याच्यामध्ये भगवंत वेगळा, सगळे शरीर वेगळे आणि त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये भगवंत अंश रूपाने राहतोय, अशा प्रकारची कल्पना द्वैतामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आणि हे चूक आहे असं मी नाही म्हणत आहे. द्वैत पण सत्य आहे, जोपर्यंत आपण द्वैतामध्ये आहोत. विशिष्ट अद्वैत पण सत्य आहे, जेव्हा आपण असं समजतो की आपण नारायणाचा एक अंश आहोत. आणि अद्वैत पण सत्य आहे, जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की अरे, मी ज्याला आत्तापर्यंत आपल्यापेक्षा वेगळा समजत होतो, त्याचा अनुभव मला माझ्या आतमध्येच तर होतोय. त्याची जाणीव तर मला माझ्याच आतमध्ये होते ना. तर माझ्याच जाणीवेमध्ये हे सगळंच होतंय. माझ्याच जाणीवेमध्ये क्षेत्र आहे, माझ्याच जाणीवेमध्ये क्षेत्रज्ञ आहे आणि माझ्याच जाणीवेमध्ये नारायण देखील आहे. ती जाणीव जी आहे ती फंडामेंटल आहे, कारण की मला तर फक्त त्याचाच अनुभव आहे. मला नारायणाचा डायरेक्ट अनुभव कुठे आहे? अरे, पण द गुड न्यूज इज नारायण आणि त्याची जाणीव किंवा नारायणाची आपण म्हणू कॉन्शियसनेस आणि आपली कॉन्शियसनेस, त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. दे आर नॉट सेपरेट, दे आर नॉट अपार्ट. क्षेत्रज्ञ मीची तो जाण, क्षेत्रात सगळ्या वसे. क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदास, जाणणे ज्ञान मी म्हणे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याचा भेद जो जाणतो त्याला आपण ज्ञान म्हणतोय, राईट? तर हे अजूनही वी आर स्टिल इन ड्युअलिटी, वी आर स्टिल इन पुरुष प्रकृती सेपरेशन. ओके. असे मीची क्षेत्रज्ञ या सर्व क्षेत्री, घडे कर्म सारे समस्ता शरीरी. असे ईश्वरा ज्ञान सारे तयाचे, व माझ्या मते ज्ञान हे तेची साचे. हे मी ह्याच्या पलीकडचा श्लोक म्हटला. हा, तर हा आपण बरोबरच म्हटलंय ना. वी हॅव सेड द सेम थिंग, राईट? मुक्त छंदामध्ये काय आहे? क्षेत्रज्ञ मी समस्त क्षेत्रात, असे जाण यथार्थ हे पार्थ. क्षेत्र व क्षेत्रज्ञ असणे ज्ञात, तेच ज्ञान तेच श्रेष्ठ ज्ञान हे माझे मत. म्हणजे क्षेत्रज्ञ मी समस्त क्षेत्रांमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, की आपल्याला असं वाटतं ना, की प्रत्येक शरीरामध्ये एक वेगळा आत्मा आहे. म्हणजे वेगळा एक जाणणारा आहे आणि प्रत्येक शरीर वेगळं आहे. अशाच प्रकारचा समज आपला होऊ शकतो ना, हे सगळं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर. परंतु मला तुम्ही सांगा, की तुम्हाला इतर लोकांच्या जाणीवेबद्दल काय माहिती आहे? तुम्हाला तर फक्त तुमच्याच जाणीवेबद्दल माहिती आहे. तुम्हाला फक्त तुमची स्वतःचीच जाणीव आहे. तुम्हाला इतर लोकांची जाणीव नाहीच आहे. इतर लोकांच्या जाणीवेमध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये काय होतं हे तुम्हाला कुठे माहिती आहे? तुम्हाला फक्त तुमच्या मनात, तुमच्या जाणीवेमध्ये काय होतं एवढंच फक्त कळतंय.
You don't have any other awareness. You have awareness only of your own consciousness. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं, की इथे इतर लोक आहेत म्हणून. पण त्यांच्यामधली जी जाणीव आहे, म्हणजे माझ्यामधली जाणीव आणि तुमच्यामधली जाणीव, ही जाणीव वेगळी-वेगळी नाही आहे. दॅट अवेअरनेस ऑफ आवर ओन बीइंग, म्हणजे मला अशी जाणीव आहे ना, की मी आहे. आय एम. तर ती जाणीव आणि तुमच्यामधली जी जाणीव आहे, की आय एम, ह्या 2 वेगळ्या-वेगळ्या जाणीवा नाही आहेत. इट्स द सेम अवेअरनेस. That awareness appears as you and me, and we can look at each other and feel as if there are two. हे जागृत अवस्थेमध्ये होतच. त्याला तुम्ही काही नाही करू शकत. तुम्ही झोपेतून डोळे उघडले, की तुम्हाला डोळ्यांनी बाहेरचं दिसतं. ह्याला तुम्ही काही नाही करू शकत. आपण एखाद्या डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, की "डॉक्टर, मी डोळे उघडले ना, की मला दिसतं." इज दॅट अ प्रॉब्लेम? तर तो डोळ्याचा डॉक्टर काय म्हणेल, की "तुम्ही ना चुकीच्या डॉक्टरकडे आलात. तुम्हाला डोक्याच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. डोळ्याच्या डॉक्टरकडे नाही जायला पाहिजे." नाही? सो व्हेन वी आर इन द वेकिंग एक्सपिरियन्स, ड्युॲलिटी इज गोइंग टू अपीअर. अबाउट दॅट देअर इज नो चॉईस. तुम्हाला काय वाटतं, की जे संत महात्मे असतात किंवा शंकराचार्य होते, त्यांना डोळे उघडल्यानंतर आपल्याला जसं दिसतंय जग तसं दिसत नव्हतं? हां, त्यांना तेच दिसायचं जे आपल्याला दिसतंय. परंतु जे दिसतंय ते एका विशिष्ट परिस्थितीमध्येच फक्त आपल्याला दिसतं. तर ती परिस्थिती जर बदलली, तर मग ते दिसणं बंद होतं, नाहीसं होतं. आपण जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा जग कुठे जातं? इट डिसअपियर्स. इट डिसअपियर्स फॉर अस. आणि आपल्याला तर फक्त आपलाच अनुभव माहिती आहे ना, आपल्याला इतरांचा अनुभव कुठे माहिती आहे? म्हणजे इतरांसाठी ते जग अस्तित्वात आहे, असं तुम्ही म्हणू शकाल किंवा आपण पण म्हणू शकू. आपण म्हणू शकू ना, की हां, मी रात्री जेव्हा झोपलो होतो, तेव्हा जसं माझं घर दिसत होतं, तसंच पुन्हा दिसतंय सकाळी. थँक गॉड. तसं जर नसतं, तर मग डिसओरिएंट झालो असतो ना आपण, नाही? आपण सकाळी उठल्यानंतर आपण काल रात्री झोपताना जसं होतं जग, तसंच दिसतंय पुन्हा. म्हणून आपल्याला काय वाटतं, की हे जग जे आहे ना, ते कॉन्स्टंट आहे, स्टेडी आहे. आणि आपण काल रात्री झोपलो आणि आज सकाळी उठलो, असं आपल्याला वाटतं, नाही? तसं ते नसून मी काल जसा होतो तसाच आजही आहे. काल माझ्या जाणीवेतनं आला आणि गेला. कालची रात्र माझ्या जाणीवेतून आली आणि गेली आणि आता आजची सकाळ माझ्या जाणीवेत आली. त्याच्यानंतर मी सगळी घरातली कामं केली. ती सगळीच्या सगळी जाणीव, तो सगळ्याचा सगळा अनुभव माझ्या जाणीवेतनं आला आणि गेला. आता हा गीता चिंतनाचा तास माझ्या जाणीवेमध्ये आहे. म्हणजे माझी जाणीव तर तशीच आहे. त्याच्यात काहीच बदल नाही घडलाय. त्या जाणीवेमधनं निद्रावस्था, स्वप्नावस्था, मला खूप स्वप्न पडली आज. आता काय पडली आता आठवत नाही, पण पडली खरी. आणि आता हे सुरू आहे जागृत अवस्था. सो दीज experiences are coming and going through my awareness. I am not going anywhere. हे जर आपल्याला कळलं ना, तर काय होईल, की क्षेत्रज्ञं चापि मां विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सगळेच्या सगळे जे क्षेत्र आहेत ना किंवा सगळ्याच्या सगळ्या ज्या बॉडीज आहेत तिथे, सगळ्याच्या सगळ्या शरीरांमधून जी एक जाणीव आहे, जे एक चैतन्य आहे, ते सामान्य आहे. इट्स वन. इट्स नॉट डिफरंट. तुमची जी जाणीव आहे ना तुमच्या स्वतःबद्दलची, तुमच्या असण्याबद्दलची, ती जाणीव आणि माझ्या स्वतःच्या असण्याबद्दलची जाणीव एकच आहे. देअर आर नो टू डिफरंट अवेअरनेसेस ऑर टू डिफरंट कॉन्शियसनेसेस. कॉन्शियसनेस इज वन. या लेव्हलला जेव्हा आपण येऊन स्थिर होतो, स्थित होतो, तेव्हा आपल्या मनातला जो आप-पर भाव आहे ना, तो नाहीसा होतो. आप आणि पर
हे जागृतावस्थेमध्ये आपल्याला भासणारं द्वैत, इट्स अन इल्युजन. हा भ्रम आहे. इट्स अ मॅजिक, इट्स माया. द ट्रूथ इज देर इज नथिंग एल्स हिअर अदर दॅन माय ओन अवेअरनेस. माझ्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त हे दुसरं काही नाहीच आहे. फक्त आपली जी जाणीव असते ना, तीच आपल्याला माहिती असते. बाकी काही नसतं माहिती. तुम्ही इतरांच्या अनुभवाचा नका विचार करू. तुम्ही स्वतःच्या अनुभवाचा विचार करा. सो थिंक फॉर युअरसेल्फ. अॅनलाइज युअर ओन एक्सपिरियन्स. मी जे सांगतोय ना, ते तुमच्या स्वतःच्या अनुभवासोबत तुम्ही पडताळून बघा. गीता आपल्याला हेच सांगते. गीता आपल्याला सांगते, की गीता तुम्ही वाचा, परंतु ह्याची जाणीव, ह्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. दॅट इज हाऊ गीता इज ॲप्लिकेबल फॉर एव्हरीबडी ॲट ऑल टाईम्स. एनीबडी अँड एव्हरीबडी. सगळ्यांसाठी हा गीता हा मानवजातीसाठी ग्रंथ आहे. हा फक्त हिंदूंचा ग्रंथ नाही आहे. हा सगळ्यांचा ग्रंथ आहे. परंतु तो ग्रंथ आत्मसात करण्यासाठी आपल्याला प्री क्वालिफिकेशन पाहिजे. सगळ्यांना नाही कळणार. सो इफ वी आर नॉट रेडी टू अंडरस्टँड गीता, थँकफुली द गीता विल नॉट बी अंडरस्टूड बाय अस. म्हणजे गीता लिहिली अशा प्रकारे आहे, की त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2-3 प्रकारांनी ती समजू शकतो. जर तुम्ही शब्दाचा अर्थ घेतला, म्हणजे शब्दार्थ ज्याला म्हणतो तो, शब्दार्थ जो असेल तो असेल. तुम्ही जर संस्कृत शिकला असाल, तर तुम्हाला शब्दार्थ कळून जाईल. परंतु त्याचा जो भावार्थ आहे किंवा जो लक्ष्यार्थ आहे, तो कसा कळेल? तो तेव्हाच कळेल जेव्हा की तुमची बुद्धी तेवढी प्रगल्भ झालेली असेल. जर बुद्धी तुमची प्रगल्भ झालेली नसेल, जर तुमचं चित्त शुद्ध झालेलं नसेल, तर तुम्हाला गीता कळणारच नाही. आणि कोणालाही गीता कळू नये, सगळ्यांनाच ती सारखीच कळावी वगैरे अशी गीता रचना करायची काही कल्पना, इच्छा किंवा संकल्प नाही आहे. त्यांना जशी ती गीता लक्षात आली, तशी त्यांनी ती लिहिली. आणि कसं असतं बघा, की प्रत्येक जागी, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकाराने ती अप्लाय होऊ शकते ना. म्हणजे आज आपल्यापैकी अनेक लोक अमेरिकेत राहतात किंवा काही लोक भारतामध्ये आहेत. तर आपली जशी परिस्थिती असेल, म्हणजे सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, आपली स्वतःची परिस्थिती आपल्या वयानुसार किंवा आपल्या धर्मानुसार, आपल्या वर्णानुसार जशी असेल, त्यानुसार ती गीता आपल्यासाठी वेगळी असेल. प्रत्येक व्यक्तीची गीता ही वेगळी आहे. आपल्याला त्यातनं आपल्यासाठी काय योग्य आहे, ते समजून घ्यायचंय, ते निवडायचंय आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करायचा आहे. म्हणजे मग आपल्याला जिथे आहोत तिथेच, जेव्हा आहोत तेव्हा 100% आनंदात राहता येऊ शकतं. त्याच्यासाठी गीता आहे. तर वेगळे-वेगळे क्षेत्र, वेगळे-वेगळे क्षेत्रज्ञ असं नाही. क्षेत्र जरी वेगळं-वेगळं असलं, म्हणजे the object of experience or the objects of experience are infinite. परंतु the experiencer is one. आणि that one experiencer manifests as each one of you and this as well. म्हणजे आपल्यामध्ये व्यवहारामध्ये द्वैत आहे आणि त्याच्यामध्ये आपण जसं राहायला पाहिजे तसं आपलं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या इथे फक्त एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे मी आहे. तत्वमसी, दॅट दॅट यू आर. ठीक आहे ना? लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से अबाउट दिस श्लोक. आपण वृत्तबद्ध ऑलरेडी बघितलं, राईट? असे मीची क्षेत्रज्ञ या सर्व क्षेत्री, हे सगळं बघितलं आपण. घडे कर्म सारे समजता शरीरी, असे ईश्वर ज्ञान सारे तयाचे व माझ्या मते ज्ञान ते हेची साचे. हे म्हणजे साचे म्हणजे चांगलं ज्ञान आहे किंवा सत्य ज्ञान आहे. ओके. सो
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयो ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे भरतकुलोत्पन्ना, सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो मी आहे असं जाण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असं माझं मत आहे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निरुते जो सर्व क्षेत्रात संगोपनी असे. तरी सर्व क्षेत्रांचं पालन असतो, सर्व क्षेत्रांचं पालन करत असतो किंवा सर्व क्षेत्रांचा पालक असतो असा तो क्षेत्रज्ञ, तो इथे मी आहे असं पक्क समज. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणं त्याला ज्ञान असं आम्ही समजतो. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. हा तिसरा श्लोक आहे, चौथा श्लोक आहे ॲक्च्युली. सो लेट्स गो टू दॅट वन. तर त्याच्यासाठी प्रभुपाद काय म्हणतात? प्रभुपाद म्हणतात, नाऊ प्लीज हिअर माय ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ दिस field of activity and how it is constituted, what its changes are, whence it is produced, who that knower of the field of activities is, and what his influences are. तर हे सगळंच्या सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं जे ज्ञान आहे हे आता आपल्याला भगवान या 13व्या अध्यायामध्ये समजावून सांगणार आहेत. क्षेत्र कोण कसे त्यात विकार कोठले कसे क्षेत्रज्ञ तो कसा कोण एक थोड्यात सांगतो. हे तुला मी थोडक्यात सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये मुक्तछंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू किशोर कुलकर्णी? ऐक अर्जुना, क्षेत्र म्हणजे काय, कसे ते व त्याचे विकार काय, सांगेन त्याचा प्रभाव काय, क्षेत्रज्ञ व त्याचे सामर्थ्य काय. हे मी तुला आता सगळं सांगणार आहे. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, असे नेमके काय ते क्षेत्र सांगू विकारी कसे तेही सारेची सांगू कशातून उत्पत्ती त्याची असे ते प्रभावासी सारांश ये ऐकाही येथे. असं नेमकं काय ते क्षेत्र सांगू विकारी कसे, म्हणजे ते क्षेत्र विकारी कसं काय आहे ते तेही सारेची सांगू. ते सगळं 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 तुला मी सांगणार आहे. कशातून उत्पत्ती होते याची आणि प्रभावासी सारांश ऐकाही येथे, त्याच्यावर कसा आपल्या क्षेत्रज्ञाचा प्रभाव आहे हे पण आता सांगणार आहे. तर यासाठी ज्या ओव्या आहेत ज्ञानदेव महाराजांच्या त्या कुठल्या बघूया. ते क्षेत्र कोणतं, कोणत्या प्रकारचं, कोणत्या विकारांनी युक्त आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आघवे सांगो आता. तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो. हे क्षेत्र का म्हणजे कैसे के उपजे कवणाकवणी वाळविजे विकारी येथ. याला क्षेत्र असं का म्हणावं, हे कसं व कुठे उत्पन्न होतं आणि कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते. हे औट हात मोटके की केवढे पा केतुके बरडकी पिके कोणाचे हे मोजके 3.5 हातांचेच आहे अथवा केवढे व कसले आहे. हे आपलं जे शरीर आहे ना हे मोजकं जे 3.5 हातांचं आहे हे हे एवढंच आहे की की केवढं आहे आणि कसलं आहे. हे क्षेत्र माळजमीन आहे अथवा सुपीक आहे. माळजमीन म्हणजे डेझर्ट म्हणू आपण, जिथे काही उगवत नाही असं. इनफर्टाईल लँड किंवा वेस्टलँड ती तशी आहे ती, की सुपीक जमीन आहे. सुपीक म्हणजे फर्टाईल लँड, ज्याच्यामध्ये पीक येऊ शकतं. सुपीक म्हणजे चांगलं पीक येऊ शकतं अशी आहे. किंवा कोणाच्या मालकीची आहे हे सगळं आता सांगणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मग ते म्हणतात, की इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोलजती सावे व अवधान दे. इत्यादी इत्यादी जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील. तिकडे लक्ष दे. पै याची स्थळाकारणे श्रुती सदा बोबाणे तरकू येण्याची ठिकाणे तोंडाळू केला. याच ठिकाणाकरता म्हणजे क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता, टू डिसाइड व्हॉट द क्षेत्र वॉज ऑर इज, वेदाची नेहमी बडबड सुरू आहे. आणि याच ठिकाणांनी तर्काला वाटाघाट करायला लावलं. इथे आल्यानंतरच द लॉजिक विल स्टार्ट वर्किंग.
ठीक आहे. चाळिता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुजविली, अज्ञनी द्वंद्वे. हीच म्हणजे क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना 6 दर्शनं हात टेकीस आली, तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटलेले नाही आहेत. आपल्या इथे 6 दर्शन आहेत. 6 दर्शनं म्हणजे देअर आर 6 स्कूल्स ऑफ थॉट. भारतामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये 6 वेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत. ओके. सो देअर आर 6 डिफरंट वेज ऑफ लुकिंग एट थिंग्स. तर ते 6 कुठले आहेत माहिती का? पहिला आहे सांख्य. सांख्य इज द दर्शन इन विच प्रकृती आणि पुरुष दे आर टू सेपरेट एंटिटीज. ह्या सांख्य दर्शनाचे जे मूळ कर्ते होते, की ज्यांनी हे सांख्य दर्शन सगळं लिहून काढलं, त्यांचं नाव होतं कपिल मुनी. कपिल. ठीक आहे ना? तर धिस कपिल मुनी इज कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट फिलॉसॉफर इन ह्युमन हिस्ट्री. हू कन्सिडर्स हिम द फर्स्ट फिलॉसॉफर ऑफ द ह्युमन हिस्ट्री? विवेकानंद स्वतः. विवेकानंद म्हणतात, की मनुष्य इतिहासामध्ये जो पहिला तत्वज्ञ होता, पहिला दार्शनिक, पहिला फिलॉसॉफर, तो म्हणजे कपिल मुनी होता. कपिल मुनी. सो कपिल मुनी हे गोत्र पण आहे. तर त्या कपिल मुनींच्या गोत्रांमध्ये लीना माय वाईफ वॉज बॉर्न. हर लास्ट नेम इज कपिल. सो आय एम मॅरिड टू समबडी हू कम्स फ्रॉम दॅट लिनिएज. सो आय एम ब्लेस्ड, की अशा प्रकारच्या व्यक्तीसोबत मी माझं जीवन सगळं आत्तापर्यंतचं घालवलेलं आहे आणि ह्याच्यापुढे घालवीन, जेवढं आहे तेवढं. राइट? तर हे जे कपिल मुनी होते ना, यांनी सांख्यशास्त्र लिहिलं. ही वॉज द ऑथर ऑफ द सांख्य दर्शन. ते सगळं त्यांनी आपल्याला लिहून टाकलं, दाखवलं, लिहून टाकलं आणि आपल्याला दाखवलं आणि आपल्याला दिलं. त्यांचं एक सांख्य सूत्र पण आहे असं म्हणतात, पण ते बहुतेक नाहीच झालं. तर वी डोंट नो वेअर इट इज असं म्हणतात लोक. मी सांख्य शास्त्र पण नाही वाचलेलं आहे, सांख्य दर्शन पण नाही वाचलेलं आहे आणि सांख्य सूत्र तर बिलकुलच नाही वाचलंय, कारण की इट डझंट इव्हन एक्झिस्ट. परंतु त्याचा जो गाभा आहे तो हा आहे, की पुरुष आणि प्रकृती ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सो द ऑब्झर्व्हर or the sentient reality is permanent, beginningless and endless. The changing reality म्हणजे प्रकृती, that is constantly changing, पण that is also अनादी आणि अनंत. It keeps changing, परंतु it is beginningless, endless. किंवा it will appear to begin आणि end, but it will reappear आणि again end. परंतु प्रकृती ही वेगळी पुरुषापेक्षा. So that is what सांख्य will tell us. आता ह्या सांख्य फिलॉसॉफीवर आधारित जे टेक्निक आहे टू अंडरस्टँड ऑल ऑफ दिस अँड टू रिअलाइज हू वी आर, दॅट टेक्निक इज कॉल्ड योगशास्त्र. तर सांख्य आणि योग ह्या ही पहिली 2 दर्शन आहेत. तर योग दर्शनाचे जे ऑथर आहेत असं म्हणतात, त्यांचं नाव आहे पतंजली मुनी. तो सांख्य कपिल, योग पतंजली. त्याच्यानंतर 2 आणखीन दर्शन आहेत. त्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे न्याय दर्शन. न्याय दर्शन दॅट इज लॉजिक. त्या न्याय दर्शनामध्ये ते आपल्याला सांगतात, की हाऊ डू यू नो थिंग्स. कशाप्रकारे आपण लॉजिकली गोष्टी समजू शकतो. अशा प्रकारचं ते सगळं शास्त्र आहे. न्याय, त्याचे जे ऑथर आहेत त्यांना म्हणतात गौतम ऋषी. न्यायशास्त्र. नंतर एक वैशेषिक नावाचं शास्त्र आहे. वैशेषिक दर्शन. न्याय वैशेषिक. त्या वैशेषिकामध्ये इट ॲनलाइजेस एव्हरीथिंग इन लिटल पोर्शन्स, पार्ट्स वगैरे अशा प्रकारचं सगळं ते शास्त्र आहे. म्हणजे मला, आय एम नॉट अ स्कॉलर ऑन दिस. आय एम जस्ट गिव्हिंग यू एन ओव्हरव्ह्यू, की ह्याच्यामध्ये कशामध्ये काय आहे वगैरे. न्याय वैशेषिक. तर ते वैशेषिक जे शास्त्र आहे ना, ते एक कणाद नावाचे ऋषी होते. कणाद. त्यांनी ते सगळं वैशेषिक शास्त्र लिहिलं आहे असं म्हणतात, दर्शन. ओके. नंतर एक पूर्वमीमांसा म्हणून. पूर्वमीमांसा. दॅट इज ऑल, दे आर ऑल बेस्ड ऑन आपले हे जे वेद आहेत ना, त्यांना आपण कसं समजू शकतो, हाऊ टू इंटरप्रिट द वैदिक नॉलेज, त्याचे हे सगळे शास्त्र आहेत. तर एक पूर्वमीमांसा आहे.
इट इज सेड दॅट दॅट वॉज टॉट टू अस बाय जैमिनी नावाचे एक ऋषी होते, जैमिनी. आणि ह्याच्या नंतरचं उत्तर मीमांसा किंवा त्याला वेदांत म्हणतात. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. मीमांसा म्हणजे व्हॉटएव्हर इज रिटन इन द वेद, वी विल ट्राय टू अंडरस्टँड, वी विल ट्राय टू ॲनलाइज इट. मीमांसा, राइट? अनालिसिस. तर उत्तर मीमांसा जे आहे दॅट इज कॉल्ड उत्तर मीमांसा म्हणजे सिक्स्थ दर्शन किंवा वेदांत. तर त्या वेदांतामधले जे आणखीन भाग आहेत त्याच्यामध्ये मग द्वैत आहे, विशिष्ट अद्वैत आहे, अद्वैत आहे. हे सगळे वेदांतामधले छोटे-छोटे भाग आहेत. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन हाऊ इट वॉज इंटरप्रिटेड बाय ईच कॉमेंटेटर. ज्यांनी त्याची सगळी व्याख्या लिहिली किंवा ज्याच्यावर त्यांनी कॉमेंट लिहिली, त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे? तर द्वैत आहे. तर द्वैत मध्वाचार्यांनी लिहिलं असं म्हणतात. आणि विशिष्ट अद्वैत जे आहे ते त्यांचं एक हैदराबादला खूप मोठं आत्ता 2-3 वर्षापूर्वी मोदीजींनी इनॉग्रेशन केलं, आठवतं तुम्हाला? रामानुजाचार्य. त्यांचं विशिष्ट अद्वैत आहे. म्हणजे इट्स द वे ऑफ इंटरप्रिटिंग वेदांत. आणि नंतर तिसरं जे आहे, आपण जे शिकतो ते दॅट इज अद्वैत. दॅट इज शंकराचार्यांनी जे आपल्याला सांगितलं ते. सो धीस पीपल इंटरप्रिटेड द वेदांत इन धिस मॅनर. तर 6 दर्शनं कुठली आहे? सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा और वेदांत. अशी 6 दर्शनं आहेत. सो देअर आर 6 स्कूल्स ऑफ थॉट इन अवर वैदिक लिटरेचर. तर हे जनरल नॉलेज म्हणून ठीक आहे. ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात काय-काय आहे आणि त्याचं काय डिटेल्स आहेत वगैरे, हे सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे वगैरे, याची काही तशी गरज नाही. माहिती काय असायला पाहिजे? ह्या सगळ्यांचं जे सार आहे, ते माहिती असायला पाहिजे. ह्या सगळ्यांचं सार जे आहे ना, ते जर आपण आत्मसात करू शकलो, तर फार चांगलं होईल. तर आता आपण जिथे असू ना, ज्या दृष्टिकोनातनं आपण ह्या सगळ्याकडे बघू, त्या दृष्टिकोनातनं आपल्याला यापैकी एक कुठलं तरी पटेल. तर जे आपल्याला पटेल, जे आपल्याला भावेल, जे आपल्याला आतून जाणवेल, की हां, धिस इज ट्रू. तर त्याच्यामध्ये आपल्याला राहायला काही हरकत नाही. कारण की यापैकी कुठेही जरी तुम्ही असलात ना, तरीसुद्धा अल्टिमेटली इट विल प्युरिफाय युअर माइंड इनफ टू बी एबल टू रिअलाइज हू यू आर. ह्या सगळ्या अभ्यासातून आपल्याला शेवटी आपण कोण आहोत हे ओळखायचं ना. आणि हे का बरं ओळखायचं आहे? आपण कोण आहोत हे का बरं ओळखायचं आहे? कारण की ते जेव्हा पूर्णपणे आपल्याला कळेल किंवा कळतं, तेव्हाच असीमित आनंदाची अनुभूती आपल्याला होऊ शकते. कारण की आपल्याला जे काही करायचं असतं ते आपण का करतो? आनंदाकरता करतो, नाही का? आपल्याला आनंद किंवा सुख हवं असतं आणि आपल्याला दुःख नको असतं. तर आनंदाच्या प्राप्तीकरता आणि दुःखाच्या निवृत्तीकरता आपण जे काही करतो ते करतो. पण जर आपल्याला लक्षात आलं, की ह्या सगळ्या अभ्यासातून जे आपण शिकू, जे आपल्याला जाणवेल, त्यात संपूर्ण दुःखाचा समूळ नाश आणि अनंत सुखाची प्राप्ती इथल्या इथे आत्ताच्या आत्ता आहे. म्हणजे ही गीता शिकल्यानंतर हे सगळे 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अजून 2 वर्षानंतर सुख मिळेल किंवा आनंद मिळेल असं नाहीये. ही गीता शिकत असताना, याचं चिंतन करत असताना आत्ताच्या आत्ता, इथेच्या इथे आपल्याला आनंदाची अनुभूती होऊ शकते आणि व्हायला पाहिजे. गीतेचा अभ्यास हाच आनंद आहे. तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो तर फार चांगलं होईल. आय स्टॉप हिअर फॉर अ मिनिट. बघा, तुम्हाला काही याच्याबद्दल चिंतन करावसं वाटतंय का?
क्षेत्रज्ञांचापि मां विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सगळीकडे मी एकच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. इट्स ऑल वन. व्हॉट? माय ओन अवेअरनेस. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन फॉर यू. सहा दर्शनं हात टेकी झाली, हीच क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना. म्हणजे हे क्षेत्र म्हणजे काय आहे? व्हॉट इज दिस अदर? त्याच्यासाठी ही सहा दर्शनं जी आहेत ना, दे हॅव, काय म्हणतात, की दे हॅव कम टू देअर नीज ट्राइंग टू फिगर दिस थिंग आउट. परंतु अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटलेले नाही. दे आर ऑल आर्ग्युइंग अगेन्स्ट वन अनदर. आपल्या ह्या अभ्यासामध्ये, अद्वैतामध्ये आपण हे लोकांना आपला पक्ष समजावून सांगू शकतो, परंतु प्रत्येकाने तो मान्य केलाच पाहिजे वगैरे अशा प्रकारचा आग्रह आपण अद्वैतामध्ये धरत नाही. ठीक आहे ना? आपण फक्त स्वतःला कन्व्हिन्स करण्यापुरतं आपण करावं आणि इतर लोकांना त्यांना जसं वाटतं तसं राहू द्यावं. आपण लोकांच्या वाटेला किंवा भानगडीला जाऊ नये. ओके? त्यांना जसं वाटतं त्यांना कसं करू द्यावं. इफ इफ दे बिलीव्ह this world to be real and the world is going to make them happy, then we should wish them very, good luck. ठीक आहे, करा, तुम्ही प्रयत्न करून बघा. जेव्हा तुम्हाला कळेल की हे आभासात्मक आहे, त्याच्यानंतर मग देन यू कम टॉक टू अस. देन विल शो यू. शो यू म्हणण्यापेक्षा विल शेअर विथ यू अवर एक्सपिरियन्स. वी आर शेअरिंग अवर एक्सपिरियन्स फ्रीली इव्हन नाव. परंतु जर तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर इट्स कम्प्लिटली ओके. आणि तुम्ही ज्यावर विश्वास करता ते सगळं खोटंच आहे असंही आम्ही म्हणत नाही. तुम्हाला जे खरं वाटतं ते तुमच्यासाठी खरं आहे. तुम्ही तिथे जिथे आहात तिथून पुढे जा आणि मग केव्हा तरी आपण एका जागी येऊन भेटू. तर समजा या योसिमिटीला जायचं असेल, तर माझ्या मागे तुम्हाला ते दिसतं ना योसिमिटीचं चित्र सगळं. सो लेट मी शो यू दिस. हे जे मागे आहे ना, हे योसिमिटीचं सगळं चित्र माझ्या मागे दिसतं ना, दिस युल सी दिस योसिमिटी. तर तुम्ही जर आता लॉस एंजेलिसमध्ये असला तर यू विल गो नॉर्थ टुवर्ड्स योसिमिटी. इफ यू आर इन सॅन फ्रान्सिस्को देन यू विल कम टुवर्ड्स द साऊथ ईस्ट. इफ आय एम हिअर इन पेन्सिल्वेनिया आय विल गो टुवर्ड्स द वेस्ट. आपले रस्ते वेगळे असतील, परंतु जेव्हा आपण योसिमिटीला ह्याच एका जागी जाऊन भेटू, त्याच्यानंतर आपण कुठून आलो त्या जागी, दॅट विल बिकम मिनिंगलेस ऑर रिडंडंट. कारण की नाव वी आर ॲट योसिमिटी, डन, नाही का? त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या जंजाळातून द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत, अमुक तमुक, योग, सांख्य, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, एवढं सगळं शिकून अल्टिमेटली करायचं काय? अल्टिमेटली आपण कोण आहोत हे ओळखायचंय. दॅट इज द योसिमिटी इन दिस केस, इन द एक्झाम्पल. सो वन्स यू गेट देअर, मग तुम्ही कुठनं आले त्याला काय करायचं? लोकांशी आपल्याला भांडायची काही गरज नाही, की तुम्ही हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे. हां, तसं नका करू. तुम्ही जे रोजचं करताना काय जे काही करत असाल, तेच तुम्ही बरोबर करा फक्त बस. इफ यू कॅन सिम्पली कीप डूइंग व्हॉट यू आर सपोज टू डू, व्हेरेव्हर यू आर, व्हेनेव्हर यू आर, व्हॉटेव्हर यू आर, बी 100%. अशा प्रकारे आमचे स्वामीजी आम्हाला सांगतात. तसं जर आपण राहिलो, तर जे काही करत असू आपण त्याच्यातनंच आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन होईल. तुम्ही शिक्षक असाल, तुम्हाला शिकवता-शिकवता असं लक्षात येईल, की अरे आपण तर भगवंताला शिकवतोय. म्हणजे आपल्यासमोर जे विद्यार्थी बसले हे भगवंताचं रूप आहे. अशा दृष्टिकोनातून जर आपण शिकवलं, तर त्याच्यातनं आपल्याला मुक्ती मिळेल. आपण समजा चहा विकत असू तर चांगला चहा करून विकू, अमृततुल्य लोकांना. मी तर म्हणतो चहा करूच नका, पिऊच नका आणि विकू पण नका. कारण की चहामुळे आपला देश 150 वर्ष गुलामगिरीत राहिला होता. त्यामुळे चहा सोडलेलाच बरा आहे. ठीक आहे ना? एखाद वेळेस तुम्ही प्यायला ठीक आहे. कोणाकडे गेले वगैरे त्यांनी तुम्हाला करून दिला चहा, ठीक आहे. त्यांना चहा पिऊ नका म्हणून लेक्चर नका देऊ. पिऊन टाका तेवढ्यापुरता. पण चहा मध्ये जे कॅफीन असतं ना, दॅट कॅफीन विल हार्म म्हणण्यापेक्षा हिंडर ऑर इट विल ऑब्स्ट्रक्ट द ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. असं आम्हाला आमच्या न्यूट्रिशनिस्टनी शिकवलेलं आहे. जे लोकं आमच्या सत्वमध्ये असतात, त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे, की चहा, कॉफी प्यायली, की मग हे असतं ना, काय म्हणतात कॅफीन, तर ते कॅफीन इट हिंडर्स द ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. त्यामुळे आपण चहा प्यायला नको, नाही? वी शुड नॉट ड्रिंक टी बिकॉज इट कॅन अफेक्ट द ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. वी शुड नॉट डू दॅट. चहाचं उदाहरण मी चुकीचं दिलं.
ठीक आहे. वी शुड नॉट डू दॅट. तुम्ही समजा शेती करत असाल, चांगली शेती करा. म्हणजे काय आहे, की आंब्याचं पीक काढा किंवा गव्हाचं, भाताचं व्हॉटएव्हर ते पीक काढा. चांगल्या गोष्टींचं अफू वगैरे नका लावू त्याच्यामध्ये. सो इफ यू आर डूइंग व्हॉटएव्हर यू आर डूइंग. आता मी कन्सल्टिंग करतो. आय एम सपोज टू बी कन्सल्टिंग ऑन एन्व्हायर्नमेंटल स्टुअर्डशिप. दॅट इज द टॅगलाईन राइट? हां. एन्व्हायर्नमेंटल स्टुअर्डशिप स्ट्रॅटेजीज आणि सोल्युशन्स असं आमचं टॅगलाईन आहे. ओके. सो एन्व्हायर्नमेंटल स्टुअर्डशिप म्हणजे काय? की आम्ही पर्यावरणाचे स्टुअर्ड्स आहोत. म्हणजे काय, की आम्ही त्याचे सेवक आहोत. अशा दृष्टिकोनातून जर आपण काम केलं, तर ते चांगलं आहे. परंतु जर आपण पर्यावरणाचे मालक आहोत आणि आपण ते एक्स्ट्रॅक्ट करणार किंवा त्यातनं काहीतरी बाहेर काढणार. का? कारण की आपण त्याच्यापासून सुखी होणार. अशा वगैरे भ्रमामध्ये आम्ही नाही. तर अशा प्रकारे समजा आपण जे काही काम करत असू त्याच्यामधनंच आपल्याला ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. वी कॅन डू इट दॅट वे. नाही का? सो इट डझंट मॅटर व्हॉट वी डू इन लाईफ. इफ वी डू इट वेल, इफ वी डू इट विथ द व्यू पॉइंट की हाऊ कॅन आय कॉन्ट्रिब्यूट? हाऊ कॅन आय गिव्ह? रादर दॅन व्हॉट इट विल गिव्ह मी. मला ह्याच्यातून काय मिळेल? ह्याच्यापेक्षा आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो? म्हणजे जे सत्वच्या कार्यक्रमामध्ये आपले बंधू-भगिनी येतात. त्यांच्यासाठी सत्व काय करू शकतो? हाऊ कॅन दे गेट द काइंड ऑफ एक्सपिरियन्स वी हॅव हॅड? त्यांना तो कसा मिळू शकेल? ह्याबद्दल आपण चिंतन करणं इज मोर इम्पोर्टंट रादर दॅन की किती लोक सत्वमध्ये येत आहेत आणि त्यातनं आपल्याला किती पैसा मिळतोय. तसा जर विचार केला तर मग तो सत्व प्रोग्राम बंद केलेला बरा त्याच्यापेक्षा. नाही? सो इन एनी ॲक्टिव्हिटी the focus should be ki what can I do to contribute to the goal. So the goal here is to spread the awareness ki if you live in a certain manner, then it will help you realize who you are, and the journey towards self realization itself will be enjoyable. म्हणजे तुम्ही त्या योसेमिटीला पोहोचल्यानंतर तुम्हाला हे दृश्य दिसल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल असं नाहीये. इथून योसेमिटीपर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे ना, तो देखील सुंदरच आहे. सो द जर्नी इज ऑल्सो एन्जॉयबल. तर अशा प्रकारे जर आपण जीवनाकडे बघितलं, तर मग आपण जिथे असू तिथेच आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जायला पाहिजे वगैरे असं काही नाहीये. देअर इज नो सच थिंग लाइक दॅट. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. शास्त्रांची ये सोयरिके, विचळिजे येणेची एके, याचेनी एकवंके जगासी वादू. शास्त्रांचं एकमेकांचं नातं याच एकाच्या योगानं मोडलं जातं आणि याच्या एकनिश्चयाच्या संबंधाने जगात वादविवाद चालू आहेत. तर हे क्षेत्र म्हणजे काय आहे? व्हॉट इज द नेचर ऑफ धिस वर्ल्ड? याच्याबद्दल वादविवाद नेहमीच सुरू आहे. नेव्हर एंडिंग. कारण की आपला जो वर्ल्ड व्ह्यू असतो ना, तो प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यामुळे समजा मी तुम्हाला म्हटलं, की नाही हे असं आहे. म्हणजे ह्या अँगलनी बघितलं तर तुम्हाला योसिमिटीमधला हा जो मोठा पर्वत आहे तो असा दिसेल. परंतु समजा तुम्ही या बाजूनी बघितलं म्हणजे इफ यू आर लुकिंग ॲट इट फ्रॉम धिस साइड. आता मी तुम्हाला हे करून दाखवतो बोट. या बाजूनी बघितलं तर तुम्हाला वेगळा दिसेल. आपण तो आत्ता ह्या बाजूनी बघतोय ना. सी वी आर लुकिंग ॲट इट फ्रॉम धिस साइड. So that's why it looks like this. If you are looking at it from this side, it will look different. If you are looking from the top, तुम्ही त्या Google Mapsमध्ये जाऊन बघा, तुम्हाला हीच वस्तू वेगळी दिसेल. सो आपल्या व्यतिरिक्त जे काही असतं ना, त्याच्याकडे आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला ते वेगळं दिसतं. तर जेवढे आपण माणसं असू, तेवढे दृष्टिकोन असतील आपल्याला, नाही का? त्यामुळे प्रत्येक जण जर वादविवाद करायला लागले, "नाही, हे असं नाही, हे असं आहे." कारण की मला हे असं दिसतंय. तर बरोबर आहे ना, तुम्हाला जिथून तुम्ही उभे असाल, तिथून वेगळंच दिसणार आहे. तर तुम्ही त्या दृष्टिकोनातनं बघा त्याच्याकडे. इट्स ओके. दॅट इस द ट्रुथ फॉर यू. सो जोपर्यंत आपल्याला
आपल्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीबद्दल ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी जी आहे ना, ती आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून वेगळी दिसेल, कंपेअर्ड टू एनिबडी एल्स. ठीक आहे? त्याच्यानंतर तोंडेसी तोंडा न पडे, बोलेसी बोला न घडे, या युक्ती बडबडे त्राय झाली. एकाचा निर्णय दुसऱ्याच्या निर्णयाशी जुळता येत नाही आणि एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. आत्ता जे तुम्हाला सांगितलं तेच. उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आलेला आहे. त्यामुळे बडबड खूप करतात लोक. हं. नेणो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवीत असे. हे क्षेत्र कोणाचं आहे हे कळत नाही. परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे, त्याला आपापल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष आहे, जी इच्छा आहे, म्हणजे काय माझाच निर्णय बरोबर आहे असा. त्याचं बल कसं आहे पहा, की ह्या निर्णयासंबंधाचा अभिलाष घरोघर याचाच काथ्याकूट करायला लावतो. म्हणजे माझाच दृष्टिकोन बरोबर आहे, यासाठी लोक भांडाभांडी करतात. हं. नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, दे देखोनी पाखांड, आनची वाजे. नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचं प्रचंड बंड असल्याचं पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करायला लागले. जे लोक बरं इथे तुम्हाला आस्तिक आणि नास्तिक यातला भेद सांगतो बरं का. आस्तिक या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे आपल्याला असा सांगितला जातो, की याचा देवावर विश्वास आहे. हा म्हणजे आस्तिक. आणि ज्याचा देवावर विश्वास नाहीये, तो नास्तिक. म्हणजे द वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड इज नास्तिक, डिसबिलीव्हर ऑर अनबिलीव्हर, किंवा आजच्या भाषेत त्याला सेक्युलर म्हणू आपण, किंवा एथिइस्ट म्हणू, एथिइस्ट. आणि ज्याचा देवावर विश्वास आहे तो म्हणजे आस्तिक. ही इज द थिइस्ट, ही इज द बिलीव्हर. असा नाहीये. वेदांच्या दृष्टीने आस्तिक आणि नास्तिक या शब्दाचा अर्थ हा आहे, की वेद जे सांगतात ते सत्य आहे, अशी श्रद्धा असलेला मनुष्य म्हणजे आस्तिक आहे. मला आत्ता माहिती नाही की ते काय आहे ते, किंवा मला कळत नाहीये, परंतु वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते सत्य असायला पाहिजे अशी माझी श्रद्धा आहे. त्याला आस्तिक म्हणतात. वेद प्रामाण्य म्हणजे वेद जे आहे ते प्रमाण आहेत असं मानणारा जो आहे तो आस्तिक. आणि वेद जो प्रमाण आहे तसं मानत नाही, तो नास्तिक. अकॉर्डिंग टू अवर डेफिनेशन. ठीक आहे. आस्तिक आणि नास्तिक मधला भेद तुम्हाला सांगितला. लेट्स सी. जर आपला दृष्टिकोन वेगवेगळा असला तर आपण त्याच्यासाठी आर्ग्युमेंट करू, भांडू लोकांशी. आणि वेदांचे प्रचंड बंड असल्यामुळे म्हणजे वेदांमध्ये ज्यांचा विश्वास आहे ते लोक दे हॅव गँगड अप ऑन पीपल हू डोंट बिलीव्ह इन वेदास. म्हणून ते पाखंडी लोक म्हणजे जे लोक वेदांना मानत नाही ते निराळीच बडबड करायला लागले. म्हणे तुम्ही निर्मूळ, लटिके हे वाघजाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. तो पाखंडी वेदास असं म्हणतो, की तुम्ही निर्मूळ आहात म्हणजे यू आर बेसलेस, आणि तुमचं शब्द पांडित्य खोटं आहे. हे आमचं बोलणं खरं नाही, असं जर कोणी जो वेदांचा अनुयायी आहे, द वन हू बिलीव्हज इन वेदास असं म्हणत असेल, तर आम्ही पैजेची सुपारी ठेवलेली आहे. सो वी आर चॅलेंजिंग यू. पैज लावतो तुमच्याशी म्हणजे आय विल बेट यू. ठीक आहे. आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्यांनी तो विडा उचलावा. पाखंडाचे कडे, नागवी लुंचिती मुंडे, नियोजली वितंडे ताळासी येती. पाखंडी लोकांच्या पक्षाकडे दिगंबर वगैरे जैन श्रमणक आपल्या मस्तकावरील केस हाताने उपटून काढण्याचा विधी करतात आणि वेदोक्त कर्म मात्र निंदतात. त्यांच्याशी चर्चा करू लागलं म्हणजे त्यांची ठराविक वितंडाची भाषणं आपोआप जाग्यावर येतात. आता आपल्याला ह्या सगळ्या वादामध्ये की कोण कसं करतं, व्हॉट आर देअर रिच्युअल्स वगैरे याच्यामध्ये जास्त खूप अडकण्याची गरज नाही आहे. पण तेव्हाच्या काळी ज्ञानेश्वर जेव्हा होते, तेव्हा आजूबाजूला त्यांच्या जैन मंडळी असावीत. आणि ते जेव्हा वेदांची निंदा करतात, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी असं त्यांच्यासोबत म्हटलं असावं म्हणा, किंवा असा त्यांच्या मनात विचार आला असावा, असं आपण समजू. पण आपण त्याच्या वादामध्ये पडण्याची काही गरज नाहीये. मृत्युबळाचे माझे, हे जाल वीण काजे, ते देखोनिया व्याजे, दिखाले निघाले योगी. मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर व्यर्थ जाईल असं पाहून ह्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले. योगी जे आहेत ते म्हणाले, की आता आपण मरणार आहोत, तर मरण्यापूर्वी आपल्याला हे क्षेत्र म्हणजे काय समजायला पाहिजे ना. म्हणून
क्षेत्र काय आहे याच्याकडे ते सरसावले. म्हणजे दे आर गोइंग इन दॅट डायरेक्शन टू ट्राय टू फिगर आउट की हे क्षेत्र म्हणजे काय? मृत्यूनी आधा दिले, तीही निरंजन सेविले, यमदमांचे केले मिळावे पुरे. मृत्यूच्या योगाने भ्यालेल्या त्या योग्यांनी वनाचा रस्ता धरला, जंगलात गेले आणि तिथे वनात यम आणि दम यांचा पूर्ण अभ्यास केला. दम म्हणजे इंद्रियांचं दमन. ओके. आपली जी 5 इंद्रिय आहेत, त्यांचं दमन म्हणजे कंट्रोल युअर सेन्स ऑर्गन्स. त्याला म्हणतात दम. आणि यम म्हणजे व्हॉट नॉट टू डू. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ह्या 5 गोष्टी म्हणजे यम योगामधले, राईट? येणेची क्षेत्राभिमाने, राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणवनी स्मशाने वासू केला. या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने आणि क्षेत्र निर्णयास कैलासाचं राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. शंकरांनी जो आदियोगी आहे असं म्हणतात, त्यांनी सगळ्यांना योग मार्ग शिकवला. त्यांनी काय केलं, की या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू. असं त्याला वाटलं. या अभिमानाने अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचं राज्य अडथळा करेल. म्हणजे समजा मला हे शिकायचं असेल, याचा निर्णय करायचा असेल, इफ आय वॉन्ट टू डिसाईड आणि लर्न वन्स अँड फॉर ऑल की प्रकृती म्हणजे काय आहे, क्षेत्र म्हणजे काय आहे, तर कैलासाचं राज्य ह्याला अडथळा होईल. म्हणून तो कैलासाचं राज्य सोडून चालला गेला. इट विल बी अ डिस्ट्रॅक्शन. सो ही वेंट फ्रॉम कैलास टू द जंगल टू ट्राय टू स्टडी धिस. आता ह्या सगळ्या स्टोरीज आहेत बरं का. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय माहिती आहे का? सांगण्याचा अर्थ हा आहे, की आपल्याला समजा खूप चांगली अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असली, म्हणजे स्वर्गसुख. तुम्ही विचार करा, की इथे जे 10-12 लोक आपण आहोत, त्या सगळ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे आणि त्यांच्याजवळ हा 1 तास हे सगळं चिंतन करण्यासाठी आहे. याचा अर्थ काय आहे, की आपल्या ज्या आधीच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. तर समजा आपण त्याच्यामध्ये संतुष्ट राहिलो आणि असं वाटलं आपल्याला, की झालं आता आपल्याला काही करायची गरज नाही. तर आपण जिथे आहोत तिथेच राहू. पण त्यातून जेव्हा आपण विरक्त होऊ, म्हणजे त्यातला फोलपणा, त्यातला कमीपणा, त्यातला पोकळपणा आपल्याला जेव्हा कळेल, तेव्हा आपण या मार्गाकडे येऊ. म्हणजे कैलासाचं राज्य सोडून जंगलात जेव्हा गेला शंकर, तेव्हा त्याला ते कळलं. म्हणजे आपल्या मनातली ही आपल्या आजूबाजूच्या भौतिक सुखसोयींची जी आसक्ती आहे, ती जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत आपण या मार्गामध्ये येणारच नाही. धिस इज हाऊ यू शुड अंडरस्टँड इट फॉर यू. शंकराची गोष्ट शंकराच्या ठिकाणी ठीक आहे. ठीक आहे, परंतु आपल्याला हे कसं कळतंय? धिस इज हाऊ वी हॅव टू इंटरप्रेट फॉर अवरसेल्व्हज. ठीक आहे? त्याच्या पलीकडे काय म्हणतात? "ऐसिया पैजा महेशा, पांघरुणे दाही दिशा, लाच करू म्हणून कोळसा कामू केला." या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास इथे याच्या आधी कैलासाचं राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला. स्मशानात वास केला म्हणजे काय, की जिथे आता काहीच नाही. एव्हरीथिंग इज डेड देअर. मी जंगलात म्हटलं तर जंगलात नाही, तर स्मशानात वास केला शंकराने. म्हणजे तिथे गेल्यानंतर त्याला हे सगळं कळेल ह्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. "ऐसिया पैजा महेशा, पांघरुणे दाही दिशा, लाच करू म्हणून कोळसा कामू केला." ह्या प्रतिज्ञेच्या योगाने शंकराला दाही दिशा पांघराव्या लागल्या. म्हणजे सर्व संग सोडावा लागला. त्याने काम हा योगभ्रष्ट करणारा म्हणजे क्षेत्र निर्णयाच्या आड येणारा लाचखाऊ आहे म्हणून त्याला जाळून टाकला. आता शंकराची अशी कथा आहे, की त्याच्यासमोर काम म्हणजे कामदेव नावाचा राक्षस आला आणि तो या शंकराला निडल करायला लागला. तर शंकराने त्याला जाळून टाकलं. तिसरा डोळा उघडला आणि त्याला जाळून टाकलं. अशी कथा आपण ऐकलेली आहे, राइट? शंकराने काम जाळला. याचा अर्थ काय माहिती आहे का, की इफ अवर इंट्युशन इज अवेकन्ड, then we will realize that the world of appearance is only an appearance. And therefore, the appearance is not going to affect us at all or attract us at all. जर आपल्याला हे कळलं, की आपल्याला जे काही दिसतंय ते आभासात्मक आहे, तर त्याच्याबद्दलची इच्छा आपल्या मनातनं आपोआप गळून पडेल. When will this happen? Only if your intuition is awakened. म्हणजे हा आपला जो तिसरा डोळा आहे, हा जर उघडला, तर कामना नष्ट होईल ना. कारण की समोर जे दिसतंय ते खरं नाही आहे हे कळेल. ते खरं नाही आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आसक्ती नाही राहणार. दॅट इज हाऊ द काम इज बर्न्ड अवे.
म्हणून जो तिसरा डोळा उघडला, की कामना नष्ट होते म्हणतात ना, ते ते आहे ते. जस्ट अ नाईस स्टोरी, की शंकराने तिसरा डोळा उघडला. मग तो जो काम आपण सिनेमात बघितला होता, तो जिथे काम उभा असेल, तो तिकडे असं करून पूर्ण भस्म होतो वगैरे. अशा प्रकारे आपण बघितलं असेल सिनेमामध्ये, जुन्या मायथॉलॉजिकल सिनेमांमध्ये, राइट? तसं-बिसं काही नाही होत. पै सत्यलोकनाथा वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणेचिना. ब्रह्मदेवाला असलेली 4 मुख क्षेत्राचा निर्णय करण्याच्या जोरावर आली, तरी त्याला क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही. आता ही जी ब्रह्मदेवाची 4 डोकी आहेत ना, ती म्हणजे काय माहिती आहे का? आपल्या मनाच्या ज्या 4 फंक्शनल गोष्टी आहेत ना, आस्पेक्ट म्हणजे द फंक्शनल ॲस्पेक्ट्स ऑफ अवर माइंड, दोज आर ब्रह्मदेव. ठीक आहे. कुठले ॲस्पेक्ट्स आहे 4 आपले? हं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ह्या 4 गोष्टी आहेत ना आपल्या मनामध्ये. मन म्हणजे द इमोशनल ॲस्पेक्ट ऑफ अवर माइंड. बुद्धी म्हणजे द डिसायसिव्ह ॲस्पेक्ट ऑर द डिस्क्रिमिनेटरी ॲस्पेक्ट ऑफ अवर माइंड, ज्याने विश्लेषण करता येऊ शकतं. चित्त म्हणजे आपली ग्रँड मेमरी सगळ्या गोष्टींची. आपल्या मनावर जे काही संस्कार झालेले असतील, जे आपण जमा करून ठेवले असेल, त्याला चित्त म्हणतात. आणि अहंकार म्हणजे अवर सेन्स ऑफ सेपरेटनेस, अवर सेन्स ऑफ डुअरशिप, दॅट इज अहंकार. तर ह्या 4 गोष्टी जोपर्यंत आहेत, त्या 4 गोष्टी म्हणजे ब्रह्मा इन द सेन्स, की त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी करायला प्रवृत्त होतो. सो दॅट इज द ब्रह्मा प्रिन्सिपल इन अस, इन अवर माइंड. सो ब्रह्मा इज अल्सो इन अवर माइंड, विष्णू इज अल्सो इन अवर माइंड आणि शिव इज अल्सो इन अवर माइंड. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतच आहेत, बाहेर काहीच नाही. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे आता. इट मे बिकम अ बिट टू थिअरेटिकल. इफ इट डज, इफ यू फॉल अस्लीप, एन्जॉय युअर नॅप. इफ आय फॉल अस्लीप, डोंट लाफ. अशा प्रकारे आपण एवढे श्लोक बघितले. हं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.